नमस्कार. खमंग कुरकुरीत भडंग कसा करायचा ते आपण बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी ते छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत. इथे मी अर्धा किलो प्रमाणात घेतलेला आहे. 1 किलो तयार होतो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तेल, शेंगदाणे, लसूण, खोबरे, पिठी साखर, जिरे, मोहरी, कढीपत्ता, धने पावडर, हळद, लाल मिरची पावडर, भडंग मसाला आणि ते मी अर्धा किलो चिरमुरे, 200 ग्रॅम फरसाणा घेतलेला आहे. आता आपल्याला कढई गरम करून त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि आता त्या गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. एकसारखे व्यवस्थित चांगले तळून घ्यायचे आहेत. जास्त करपून द्यायचे नाहीत. असे थोडेसे फुटायला लागले की काढून घ्यायचे आहेत. हे बघा असे. त्यानंतर आपल्याला खोबरे देखील तसेच तळून घ्यायचे आहे. तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला जास्त करपून द्यायचं नाही खोबरे. हे बघा इथे असा रंग बदललेला आहे. आपण काढून घ्यायचा आहे. आता त्याच तेलामध्ये आपल्याला मोहरी, जिरे, लसूण घालून कढीपत्ता टाकायचा आहे आणि आता आपल्याला थोडंसं मिक्स करून लसूण भाजेपर्यंत तळेपर्यंत ठेवायचं आहे. आणि आता आपल्याला या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला धनेपूड गॅस बंद करूनच घालायचा आहे. मिरची पावडर, भडंग मसाला वगैरे आपण यामध्ये याला गॅस बंद करूनच घालायचा आहे, जेणेकरून आपल्या भडंगला रंग खूप छान येतो आणि चव देखील खूप छान लागते. सगळ्यात शेवटी आपल्याला हळद घालायची आहे, म्हणजे अगदी हळद घातली तर करपू शकते, त्याचा कडवटपणा येतो. आणि चवीपुरतं मसाल्यांसाठी मीठ घालायचं आहे. हा मसाला थोडा गरम आहे तोपर्यंतच असं यामध्ये या चिरमुऱ्यांमध्ये ओतायचा आहे. हे बघा मी दोन्ही ते पार्टमध्ये केलेलं आहे आणि यावर आपल्याला आता हा मसाला घालायचा आहे थोडा करून आणि त्याला असं उलटण्याने एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या हाताला भाजतं म्हणून आपण उलटण्याचा इथे वापर करायचा आहे. आणि त्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. असं एकसारखं मिक्स करायचं आहे. इथे आपल्या भडंगला रंग येण्यासाठी आपण गॅस बंद करूनच भडंग मसाला किंवा मिरची पावडर घालायची आहे, जेणेकरून आपल्या भडंगला रंग खूप छान येतो. अगदी बाहेरच्यासारखा रंग येतो. आणि जर तुमचे चिरमुरे मऊ असतील तर ते आधी तुम्ही गॅसवर गरम करून घ्या. त्यामध्ये आता आपण घालू फरसाणा, खोबरे आणि यामध्ये आपल्याला वरून फरसाणा घालायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पिठी साखर देखील घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि आता आपल्याला हे असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं. हे बघा आता मिक्स झालेलं आहे. किती मस्त असा छान रंग देखील आलेला आहे आणि खमंग कुरकुरीत खूप छान लागतो. हे बघा इथे आपण अर्धा किलो घेतलेला, त्याचं बघा इथे आपण 1 किलो तयार झालेला आहे. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.